लोकांचा असा पण एक आक्षेप होता की अरे हा रोषणाईचा गणपती आहे, तुम्ही 4 वाजता काढताय, ती रोषणाई बघता येणार नाही. पण बाप्पांनी त्यावेळेला काळोख केला. तात्या असतील, आमच्या वडील असतील, हे खचले नाही. कर्ज झालं, टीका झाली, देवाचे दागिने घाण ठेवले, पण ते देवाचे दागिने कधीच घाण ठेवले नव्हते. मंडपामध्ये जेव्हा मंडपाचा पहिला खांब पडतो तेव्हापासूनच त्या उत्सवाला सुरुवात होती. देशाचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हे श्रींच्या मंडपामध्ये आले होते. बाप्पांची आरती त्यांनी केली. पंडित वसंतराव गाडगे यांनी त्यांना कुंकुम तिलक लावला आणि त्यांची आरती करून घेतली. आणि त्यावेळेला मोठी काही मीडियामध्ये पण कॉन्ट्रोवर्सी झाली होती, पण त्यांनी दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं. मी देशाचा प्रथम नागरिक आहे आणि गणेशोत्सव हा मानबिंदू आपल्या सांस्कृतिक ठेवा आहे, त्या दृष्टिकोनातनं माझ्या येण्याचं इथं प्रयोजन आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यापासून केली आणि पुण्यातला हा उत्सव देशभरात वाढत गेला. पुण्यातला सगळ्यात लाडका गणपती बाप्पा म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती आणि या मंडळाचा उत्सव हा केवळ देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. हा उत्सव अतिशय सुरळीतपणे व्हावा यासाठी अनेक कार्यकर्ते अनेक वर्ष राबत असतात. अशाच एका कार्यकर्त्याची म्हणजे महेशजी सूर्यवंशी यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. आम्ही लहानपणी ज्या परिसरामध्ये राहायचो तो 202 बुधवार पेठ हा दत्त मंदिरासमोरचा परिसर आणि ज्या परिसरामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा उत्सव मंडप त्या ठिकाणी उभारला जायचा. आमच्या भागातली सर्वच मंडळी ही गणपती बाप्पाशी जोडली गेलेली. आम्ही तर जन्मानेच जोडले गेलो, कारण आमच्या आधीची पिढी जी होती, तात्यासाहेब गोडसे, आमचे वडील शंकरराव सूर्यवंशी, मामासाहेब रासने, बुवा रासने आणि सर्वच त्यावेळेचे मान्यवर हे तरुण वयातच, खूप तरुण वयात ह्या गणपतीशी जोडले गेले. किंबहुना आपण असं म्हणू जन्मापासून ते सुद्धा जोडले गेले होते, कारण 1893ला दगडूशेठ बाप्पांची स्थापना ही त्या परिसरात कोतवाल चावडीच्या पुढे उत्सव मंडपात दगडूशेठजींनी केली. आणि तो उत्सव अतिशय साधेपणाने तिथली व्यापारी मंडळी साजरा करत होती 1952 सालाच्या अगोदरपर्यंत. 1952 साली त्यावेळेला ही जी सर्व त्या परिसरातली जी तरुण मंडळी होती, मी जी आत्ता नावं घेतली, तात्यासाहेब, आमचे वडील आप्पासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, ह्या मंडळांच्या ताब्यात तिथल्या व्यापारी मंडळींनी हा उत्सव दिला. कारण ते त्यांच्याशी आधीपासूनच कार्यकर्ते म्हणून जोडले गेले होते. व्यापाऱ्यांना हे शक्य होत नव्हतं आता याची व्यवस्था. आणि त्या दृष्टिकोनातनं ह्या मंडळींच्या ताब्यात आल्यावर त्या उत्सवाला एक वेगळा आयाम द्यायचा त्यांनी निश्चय केला. आणि आमच्याकडे 1951 सालापासूनचे जे अहवाल आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 60-61च्या अहवालामध्ये त्यांनी नोंद आहे की ह्या मंडळींनी एकत्र येऊन ठरवलं की ह्या बाप्पाची ख्याती कीर्ती जगभरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी केला. आणि त्यासाठी पडेल ते परिश्रम करण्याची त्यांची तयारी होती. त्या दृष्टिकोनातनं त्यांनी झपाटल्यासारखं पैसे नसताना, परिस्थिती नसताना, कारण तो परिसर सगळा 18-20 दारिद्र्य असलेला परिसर, त्या भागामध्ये सर्व हातावर पोट असणारी मंडळी राहायची. कारण तिथं फुलांचा बाजार होता, मंडई जवळ होती, त्या परिसरात अनेक लोक यायची, सगळ्यांच्या भाड्याच्याच खोल्या होत्या. अशी उपजीविका कशी बशी चालवणार. पण ह्या गणपती बाप्पाच्या भक्तीने सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्या उत्सवाच्या माध्यमातून वर्षभर आपल्याला काय काय करता येईल त्या दृष्टीने त्यांचे विचार सुरू झाले. त्यामुळे जसे ती लोक जोडली गेली त्यांच्या लहानपणापासूनच, तो सगळा संस्कार पुढे हा आमच्यापर्यंत आला. आणि आम्ही लहानपणापासूनच त्या उत्सव मंडपामध्ये जेव्हा मंडपाचा पहिला खांब पडतो तेव्हापासूनच त्या उत्सवाला सुरुवात होती. मग त्या खांबांना खेळणे, खांबांबरोबर मुलांनी सगळी मजा करणे, त्याचा आनंद घेणे, ते मांडव बघत असताना बघणे, मोठे लोक काय सूचना करतात त्या ऐकणे, अशा पद्धतीने सर्व गणेशोत्सवाची आखणी, नियोजन हे एक कळत नकळत संस्कार आमच्यावर होत गेले. आणि लहानपणापासूनच ह्या बाप्पाशी आमची जोडणी झाली. शालेय जीवनामध्ये असताना फक्त गणपती बाप्पाच्या इथे बसणे, काय बाबा त्या साखरपुड्याने येतात त्याच्या पुड्या वेगळ्या करणे, नारळ येतात ते सोलून ठेवणे,
कारण भक्ताला 5 नारळ दिले तर एक प्रसाद द्यायला लागतो. कुठेतरी भक्तांची रांग हलवणे, जे पडेल ते काम, काही हवा कुणी सांगितलं हवं हे उचल ते झाड ते करणे. मग थोडंसं मोठ्यानंतर जेव्हा लिहिता यायला लागलं त्यावेळेला पावत्या लिहिणे, भक्तांना देणगीच्या पावत्या लिहून देणे, अशा स्वरूपाची कामं करायला लागलो. मग देखावे जे व्हायचे ते देखावे आपण ज्यावेळेला उत्सव मंडपावर चढवले जायचे त्यावेळेला ते आणायला जाण्यासाठीची एक मजा वेगळी होती. हाताने ते सगळे कार्यकर्ते वर चढवायचे. नंतर मग गदम आले, क्रेन आल्या आणि तो एक विलक्षण आनंद असायचा. गणपती बाप्पाच्या दोन्ही बाजूला नारळाच्या अशा उंच राशी लागायच्या आणि त्या नारळांच्या ढिगामध्ये मागे बसून तर नारळ फोडून त्यातलं खोबरं खाण्याचा आनंद हा त्यावेळेला लहानपणी अतिशय विलक्षण होता आणि खूप अप्रूप वाटायचं की खूप लोक भक्तिभावाने येत आहेत आणि खूप गर्दी असायची. त्यामुळं असं मनाला एक असं उत्साह असायचा, अरे आपला बाप्पा किती तो मोठा आहे, ते एवढे भक्त लोक येत आहेत, त्याला वेगळे हार अर्पण करतायत, फुलं अर्पण करतायत आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हालाही खूप आनंद व्हायचा. किंवा ज्या वेळेला आपल्या पुण्यामध्ये पानशेतचा पूर आला त्यावेळेला त्या धावून गेले सगळे कार्यकर्ते, त्यांना पडेल ती मदत, जेवणाची असेल, कपड्यांची असेल, वाढणे असेल, सर्व प्रकारची मदत. म्हणजे हा संस्कार जो आहे की दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे, हा कळत नकळत त्या सगळ्या पिढीकडनं तो आमच्यापर्यंत आला आणि आमच्या मनात तो रुजला. साधारण 1968 साली अमृत महोत्सव होता आणि त्यावेळेला गणपती बाप्पाची तिसरी मूर्ती जी आत्ता आपण पाहतोय ती नव्याने केली गेली होती. नागेशप्पा शिल्पी जे शिल्पकार होते कर्नाटकचे, त्यांनी ती आमच्या सगळ्या मंडळांच्या सूचनेवर हुकूम बनवली आणि ती हुबेहूब झाली. त्यामध्ये गणेशयंत्र बसवलं गेलं. त्या वर्षीपासनं अनेक बदल घडत गेले. जसं शालेय विद्यार्थ्यांची अथर्वशीर्ष पठण हा एक उपक्रम त्या वर्षीपासनं सुरू झाला. उत्सवामध्ये सजावटींची संकल्पना, भारतातले विविध मंदिरांच्या प्रतिकृती आपण बनवण्याची सुरुवात केली, जेणेकरून आपल्या भारताच्या सांस्कृतिक ठेवा हा लोकांपर्यंत पोहोचावा आणि राष्ट्रीयत्वाची भावना त्यांच्यामध्ये रुजावी. त्या दृष्टिकोनातनं ती रचना झाल्यानंतर गर्दी खूप वाढू लागली. दरवर्षी सजावट हे एक आकर्षणाचा विषय ठरलं. गणपती बाप्पाला लोक श्रद्धेने मग दान देणगी अधिक प्रमाणात अर्पण करू लागले. सोनं यायला लागलं, चांदी यायला लागलं, त्याच्या बाप्पांना विविध अलंकार करू लागलो. ते एक आकर्षणाचा विषय ठरू लागलं. मग येणारा निधी वाढत गेला. असं करत करत असताना लोकभावनेतनं 1984 साली सर्वांच्या इच्छेने बाप्पांचं एक छोटेखानी मंदिर बुधवार पेठेमध्ये जो हौद होता आपला, त्या हौदाच्या इथे ते मंदिर फारसखान्याच्या इथे झालं. सगळ्यात पहिला, जसं तुम्ही आत्ता म्हटला तसा पहिला प्रोजेक्ट जो केला की ज्या आमच्या दत्त मंदिराच्या पुढच्या भागामध्ये जो रेड लाईट एरिया आहे त्या माता भगिनींनी ज्यावेळेला आम्ही वर्गणी काढत होतो त्यामध्ये सर्वाधिक वर्गणी त्या भगिनी आणून द्यायच्या. त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून त्यांच्या मुलांचं संगोपन केंद्र, देवदासींचं संगोपन केंद्र मुलांचं आपण कोंडव्याला हे तयार केलं 1985ला. आणि वाटचाल देव मंदिरावरून मानव सेवेचे महामंदिराकडे हे जे ट्रस्टचं ब्रीद आहे त्याच्याप्रमाणे ही मानव सेवेच्या कार्याची पायाभरणी खूप मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर वीटभट्टी कामगाराची वसाहत सिंह रोडला बांधली की जे लोकांचे इमले तयार करायचे, पण त्यांना राहण्याची व्यवस्था नव्हती, मग त्यांची राहण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे 1987ला पहिली रुग्णवाहिका कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून घेतली आणि ती लोकांच्या सेवेकरता विनामूल्य उपलब्ध करून दिली. आणि साधारण 1988 साली ही दगडूशेठच्या बाप्पांवर जे काही घाण फेकण्याचा प्रकार झाला त्यांनी महाराष्ट्रामध्ये खूप जनक्षोभ उसळला आणि त्या सगळ्या आलेल्या संकटाचं रूपांतर हे तात्या आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे महाराष्ट्रात ते फिरले, सगळ्या गणेशोत्सव मंडळांना भेटले आणि त्यांनी त्या आपत्तीचं इष्टापत्तीमध्ये रूपांतर केलं आणि सगळ्या गणपती मंडळांसाठी एक आचारसंहिता बनवली जी आमच्या वडिलांनी स्वतः लिहिली. 40 कलमी आचारसंहिता आहे की गणेशोत्सवामध्ये आपण काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, वर्षभरात काय केलं पाहिजे. आणि मग त्यांनी एक चांगलं संघटन उभं राहिलं आणि मग मंडळं त्यावर हुकूम कार्य करायला लागली. त्यानंतर दुसरा आणखीन एक स्टेप घेतली की या उत्सवामध्ये मांगल्य आणि पावित्र्य कसं येईल ह्याकरता महिलांचा सहभाग यामध्ये वाढवणं हे आवश्यक असल्याची गरज सगळ्यांना पटली. त्या माध्यमातून 1987लाच 11 महिलांपासून सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम मंडपामध्ये सुरू झाला. अरुणराव भालेराव हे आणि शुभांगीताई भालेराव त्याचे संयोजक होते आणि आज आपण बघतोय त्याचा विस्तार जवळजवळ 31,000 ते 35,000 महिला भगिनी पहाटे 6 वाजता मंडपासमोर
तो सगळा जातो, मजूर अड्ड्याच्या पण पुढे जातो. इतक्या मोठ्या संख्येने सामूहिक बाप्पांचं अथर्वशीर्ष पठण होतं. एक खूप मोठी सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते, महाआरती होते. म्हणजे अशा पद्धतीने जे जे पेरलं दगडूशेठनी ते मोठ्या प्रमाणात उगवलं. मला आठवतंय की पदावर असताना देशाचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद हे श्रींच्या मंडपामध्ये आले होते. बाप्पांची आरती त्यांनी केली. पंडित वसंतराव गाडगीळांनी त्यांना कुंकुम तिलक लावला आणि त्यांची आरती करून घेतली. आणि अशा पद्धतीने खूप काही गोष्टी की ज्या वेळेला थोडंसं समाजामध्ये कर्मठपणा होता त्यावेळेला एका भंगी जोडप्याच्या हस्ते दगडूशेठच्या मंडपामध्ये बाप्पांची पूजा अर्चा केली. एक सामाजिक समतेचा संदेश दगडूशेठनी नेहमीच दिला. आम्ही बाप्पाचं काम हे आमच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत करत आम्ही स्वतः घडत गेलो आणि आम्हालाही कळलं नाही की आम्ही त्या कामाच्या आत्ता कसे अग्रस्थानी कसे आलो. आपल्या महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतरावजी चव्हाण यांनी जे आवाहन केलं पुण्यातल्या एका सभेत की समाजातला जो छोटा पथारीवाला आहे, व्यावसायिक आहे, त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे, त्यामुळे सहकार चळवळ तुम्ही वाढवली पाहिजे. त्यांच्या आव्हानाला अनुसरून यांनी सुवर्णिक सहकारी बँकेची स्थापना 2 ऑक्टोबर 1973 साली केली. आज बँकेच्या 1500 कोटीचा त्याचा व्यवसाय आणि 22 ब्रँचेस आहेत. म्हणजे हे एका गणपती मंडळाने केलं ज्याची काहीही पत नव्हती. तुम्ही जर आमचा अहवाल बघितला 1951 सालचा तर दगडूशेठला 800-900 रुपयाचं फक्त बॅलन्स शीट होतं त्यावेळेला. असं 10 वर्षांनी करत करत गेलं तरी फारशी उत्पन्नाची बाजू नव्हती. आणि ह्याच्यात सर्वोच्च जो माइलस्टोन ठरला तो 1992 सालचा शताब्दी महोत्सव. 58 दिवस संगीत क्षेत्रातले विविध कलाकार हे बाप्पांच्या सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी बाबूराव सनस मैदानावर जो बिकानेरचा राजवाडा आम्ही उभा केला होता त्या ठिकाणी त्यांनी सेवा रुजू केली. द्वारकेचे शंकराचार्य यांनी यांचा चातुर्मास आपण केला. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंनी 58 दिवस स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानावर त्या ठिकाणी भाष्य केलं. तात्या असतील, आमच्या वडील असतील, हे खचले नाही. कर्ज झालं, टीका झाली, देवाचे दागिने घाण ठेवले, पण ते देवाचे दागिने कधीच घाण ठेवले नव्हते. पण टीका झाली तरी तो सर्वोच्च आनंद सोहळा आपला सांस्कृतिक ठेवा हा त्यांनी केला. आणि त्यानंतर दगडूशेठवरचं कर्ज फिटायला 5 वर्ष गेली, परंतु दगडूशेठचा लौकिक हा जगभरामध्ये गेला आणि पुन्हा भक्तांचा ओढा हा मंदिराकडे वाढला, पुन्हा पैशांचा ओघ वाढला आणि त्यातनं ही सर्व सामाजिक कामाची जी हे आहे ती जोड अधिक व्यापक होत गेली. आत्ताच्या कंडिशनमध्ये जर आपण पाहिलं तर दगडूशेठच्या वतीने आपण ससून रुग्णालयातल्या रोज 3000 पेशंटला 2 वेळेचं जेवण, चहा, नाश्ता हा देतोय. 2013 पासून हा उपक्रम चालू आहे. वर्षभराला 3 कोटी रुपये त्याला खर्च आहे. समाजातला सर्वात उपेक्षित घटक ज्याला कुठलाही आशा त्याला नाही म्हणून तो ससूनमध्ये ॲडमिट होतो. तिथे 5 प्रेग्नंट महिलांचे वॉर्ड आपण रिनोव्हेट करून दिलेले आहेत. प्रत्येकी 10,000 स्क्वेअर फूटचा एक वॉर्ड आहे. अतिशय अद्ययावत अशा सुविधा त्या ठिकाणी दिल्या आहेत. त्याचबरोबर कोंडव्यामध्ये आपला पिताश्री वृद्धाश्रम आहे. तिथं मातापित्यांची सेवा ट्रस्टच्या वतीने आपण करतोय. बालसंगोपन केंद्र देखील आहे. आणि ITIचे 4 कोर्स आहेत, टर्नर, फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, हे सगळे नाममात्र दरात त्या ठिकाणी सुरू आहे. आपण 2010ला पुणे शहरामध्ये विद्यार्थी आत्महत्या हा विषय ज्याला होता त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करून आपण जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना हा विद्यार्थ्यांसाठीचा उपक्रम केला. आणि त्याच्यामध्ये पुण्यातल्या 55 शाळांमधली 550 मुलांचं शैक्षणिक पालकत्व ट्रस्टने स्वीकारलं जे दारिद्र्य रेषेखालचे. आमच्या विद्यार्थी पालकत्व योजनेतला एक विद्यार्थी ज्याचे वडील हे स्वारगेटला चांभारी काम करतात, आज तो मुलगा बेंगलोरला सायंटिस्ट म्हणून इस्रोमध्ये रुजू झालेला आहे. बालसंगोपन केंद्र जे कोंडव्याला आहे त्यातला सुनील शेरेकर नावाचा विद्यार्थी हा आज हिंजवडी मॅरिएटला मुख्य शेफ आहे. दगडूशेठ बाप्पांच्या गणेशोत्सवामध्ये वेगवेगळे अनुभव आम्हाला यायचे आणि त्याच्यातला सगळ्यात आनंदाचा प्रसंग म्हणजे गणपती बाप्पा हा विद्येचा, कलेचा दाता आहे. ज्या वेळेला आम्हा कार्यकर्त्यांना काही अर्पण करायची संधी बाप्पाला मिळाली, म्हणजे आम्हाला कार्यकर्त्यांना लहानपणी असं वाटायचं की अरे या बाप्पाला हे लोकच दागिने अर्पण करतायत, सोनं अर्पण करतायत, चांदी अर्पण करतायत. तसं आम्ही तरुण वयात असताना असं ठरवलं की आपण मिळून काय हे करू नये, सगळ्यांनी आपली तेवढी ताकद नाहीये. मग आम्ही काही कार्यकर्त्यांनी मिळून एक 3-4 तोळे सोनं असं वर्गणीतनं काढलं आणि मग बाप्पाच्या हातामध्ये जी कमळ आहेत त्याच्यामध्ये ओम केला पहिल्या वर्षी आणि तो फार अतिशय सुंदर बसला. मग दुसरा हाताचा बॅलन्स करायला दुसऱ्या वर्षी श्री केला आणि ते जेव्हा बाप्पाने धारण केलेलं बघितलं तो आमच्या जीवनातला अतिशय आनंदाचा क्षण.
कारण इतके वर्ष लोकच त्याला अर्पण करत होती, पण त्यांनी कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने सक्षम केलं की कार्यकर्ता सुद्धा त्याला अर्पण करू शकतोय. ती माझ्यासाठी जी अतिशय वेगळी भावना होती बाप्पांच्या विषयीची. क्लेशकारक प्रसंग असा बाप्पाला असं सांगता येणार नाही, कारण क्लेश जरी झाला तरी नंतर त्याच्या मागचा अर्थ तो आपल्याला उलगडून सांगत असतो. परंतु गणपती बाप्पाला विसर्जन मिरवणुकीमध्ये सगळे भक्त आम्हाला प्रश्न विचारायचे, आपल्यासारखे माध्यमांचे प्रतिनिधी विचार की दगडूशेठ कधी येणार आहे, आणि आम्हाला त्याचं उत्तर सांगता यायचं नाही. आणि ह्याच्या एवढा क्लेश काय असू शकत नाही. आणि त्याची सर्वोच्च परिणिती ही 2022 सालच्या मिरवणुकीमध्ये झाली. ही दगडूशेठला निघता येत नव्हतं. अखिल मंडई मंडळाचा बाप्पा आलाच नव्हता, कारण मंडईच्या मागे दगडूशेठ निघण्याची ती परंपरा होती. आणि त्या वर्षी सकाळी 8 वाजले बेलबाग चौकात यायला दगडूशेठला, आणि भक्तांची खूप मोठी कुचंबना झाली. रात्रभर भक्त अलका टॉकीज चौकाकडनं मंदिराकडे येत होते, अप्पावळण चौकाकडनं मंदिराकडे येत होते, शनिवार वाड्याकडनं मंदिराकडे येत होते, पासोड्या विठोबाकडनं मंदिराकडे येत होते, जोगेश्वरीच्या त्या लेनमधनं येत होते. अभूतपूर्व कोंडी तिथे झाली. असंख्य महिला मातांचे वृद्धांचे हाल त्या ठिकाणी आम्ही बघितले. आणि बाप्पांनाच आम्ही विनंती केली की बाप्पा, हे सगळे लोक तुमच्या दर्शनाला येत आहेत, आता येतना तुम्हीच आम्हाला काहीतरी मार्ग काढून दाखवा. खूप निराशा झाली सगळ्या लोकांची. तो सर्वात क्लेशकारक प्रसंग आहे. परंतु तुम्ही मगाशी आनंददायी पण प्रसंग म्हटला की सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून लोकभावनेचा विचार करून आम्ही एक गणपती उत्सवाच्या अगोदर पुढच्या वर्षीची बैठक घेतली, आणि सगळ्यांनी एकमताने ठरवलं की आपल्याला विचार भक्तांच्या भावनेचा करायचा, लोकभावनेचा आदर आपल्याला केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं आम्ही दुपारी 4ची जी वेळ आहे विसर्जनाची, की मानाचे गणपती गेल्यानंतर जे 3 गणपती जातात, त्वष्टा कासार, कामायनीचा आणि महानगरपालिकेच्या सेवकांचा, त्यानंतर फारसं जायला कोणी उत्सुक नसतं. ती वेळ आम्ही निवडली आणि ती वेळ आम्ही जाहीर केली की आम्ही 4 वाजता निघू, ज्या वेळेला कोणी जायला उत्सुक नाहीये. कारण शेवटी लोकांसाठी हा बाप्पा आहे. लोकांनी त्याच्यासाठी मंदिरात दर्शनाला येऊन ताटकळत गर्दीमध्ये स्वतःचे हाल करून घेण्यापेक्षा बाप्पाच मिरवणुकीमध्ये सहभागी होतील आणि भक्तांना दर्शन सुलभ होईल, आणि लाईव्ह दर्शनाची देखील व्यवस्था आम्ही करू शकलो. तो आमच्या जीवनातला 4 वाजता बाप्पा 3:57 रथात स्थानापन्न झाले, आणि बरोबर 4 वाजता तो रथ जागेवरून हल्ला. आणि ही जी काय किमय आहे ही आमची नाही, ही बाप्पाची किमय आहे की जो शब्द आमच्याकडनं त्यांनी समाजाला दिला तो त्यांनीच पाळून घेतला. लोकांचा असा पण एक आक्षेप होता की अरे हा रोषणाईचा गणपती आहे, तुम्ही 4 वाजता काढताय, ती रोषणाई बघता येणार नाही. पण बाप्पांनी त्यावेळेला काळोख केला, ढग भरून आले, आभाळ भरून आला, आणि रोषणाई लख्ख बाप्पांची भक्तांना दिसली. रोषणाईचाही आनंद घेता आला, बाप्पांच्या दर्शनाचा आनंद घेता आला. आमच्या जीवनातला सर्व कार्यकर्त्यांचा तो अतिशय अविस्मरणीय असा क्षण आहे, अतिशय आनंदाचा क्षण आहे. पण तो त्याच्या आधीच्या वर्षी जो क्लेश होता, त्या क्लेशाची परिणिती या आनंदामध्ये बाप्पांनी करून घेतली. लोकभावनेचा आदर आम्ही करू शकलो, याचा आम्हाला समाधान आहे. बाप्पाचं काम करत असताना ह्या कामाला वेळ द्यावा लागतो, त्यामुळे कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. आणि ह्या कामामध्ये मला जी माझी साथ लाभली ती माझ्या पत्नीची, माझ्या ज्योती सूर्यवंशी माझ्या पत्नीचं नाव आहे. कारण तिने खूप सामंजस्यपणा दाखवला. कारण ह्या कामामध्ये सतत आम्ही बाहेरच असतो, घरी आलो तरी डोक्यात ते चक्र असतं, तो फोन येत असतात, हे सगळं चालू असतं. परंतु एक आपल्या मनात तो बाप्पानी तो एक पेटवलेला ते यज्ञ म्हणा, त्या समाजसेवेचा किंवा बाप्पाच्या श्रद्धेतनं जे आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही जी काय उर्मी आहे तो स्वस्त बसून देत नाही. त्यामुळं दरवर्षी दगडूशेठच्या वतीने नवीन समाजोपयोगी उपक्रम आम्ही करू शकलो. परंतु त्यामध्ये कुटुंबाची साथ फार महत्त्वाची असते. त्यामध्ये आपल्या मुलांचं शिक्षणाला आपल्याला तेवढा वेळ देता येत नाही, परंतु जेवढा देणं शक्य झाला तेवढा तर निश्चितपणे मी देऊ शकलो. कारण दोन्ही बाजू बॅलन्स करायला लागतात. माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, तो व्यवसाय करून मला इथली जबाबदारीसाठी वेळ देता येण्याचं नियोजन मी केलेलं आहे. परंतु व्यवसायात आपण त्या दुसऱ्या पद्धतीने करू शकत नाही. कारण मी वर्षाला एकच प्रोजेक्ट करायचो, तो प्रोजेक्ट केल्यानंतर दुसरा करायचो, कारण इथल्या जबाबदारीमुळे मला ते बॅलन्स करता येतं. पण बाप्पांनी माझं सगळं दोन्ही बॅलन्स करून घेतलं, आणि त्यामुळे मी त्या एंडला पण खूप समाधानी आहे. आणि बाप्पा जे माझ्याकडनं काम करून घेत आहेत, कारण असे अनेक वेगवेगळे अधिकारी मान्यवर लोक भेटतात जे बाप्पाचं स्वरूप आपल्याला सांगतात किंवा पाठीवर थाप देतात. चांगलं काम केलं त्यातनं आपली उत्साह वाढतो, आपली ऊर्जा वाढते, आणि ही सततची प्रक्रिया आहे, आपण त्यातनं बाहेरच येत नाही. आणि नीती प्रामाणिकपणा जर तुमच्यामध्ये असेल तर बाप्पा त्या कार्याला पाठबळ देतो, आशीर्वाद देतो. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे.
आणि दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये कोषाध्यक्ष म्हणून ते काम करायची जबाबदारी त्यांनी दिलेली आहे. हे पदसापेक्ष नाही आहे, ही एक सेवा करण्याची त्यांनी संधी दिलेली आहे. आणि त्यामुळे पैचा हिशोब हा आपण ठेवता आला पाहिजे आपल्याला. आणि आम्ही आमचा बॅलन्स शीट देखील वर्तमानपत्रात जाहीर करतो, कारण तो लोकांचा आहे, पब्लिक ट्रस्ट आहे. लोकांमध्ये आपल्याला तेवढी ट्रान्सपरन्सी मेंटेन करता आली पाहिजे आणि त्या दृष्टीने आमचा चोख कारभार करण्यावर अतिशय भर असतो. आम्हाला आमच्या वरिष्ठांच्या मिळालेल्या संस्कारातनं आम्ही ते करतोय आणि त्यामुळेच वाटचाल देव मंदिराबरोबर मानसोयच्या महामंदिराकडे हे जे संतांनी दिलेली शिकवण आहे त्याच्यावरनं आचरण करण्यासाठी आमचा सतत प्रयत्न चालू आहे. परंतु याच्यामध्ये सर्व मित्रांची, कुटुंबियांची, कार्यकर्त्यांची सगळ्यांची साथ असणं गरजेचं असतं. आणि त्यात कधी बराचसा ह्याच्यामध्ये आनंद कमी, मनस्ताप जास्त असाच विषय सार्वजनिक कार्यात असतो. परंतु जो आनंद असतो, एखादी गोष्ट जसं तुम्ही म्हणला, एखादी गोष्ट आपण त्याचं संकल्प करतो, पण ज्यावेळेला ती पूर्ण होते त्यावेळेला सगळा झालेला त्रास, हा दुःख हे आपण विसरतो आणि त्या आनंदाची पूर्ती जी असते ती विलक्षण अनुभूती, आनंद देणारी असते आणि आपण काहीतरी करू शकलो याचं आत्मिक समाधान देणारे असते. आणि याची पुरेपूर प्रचिती आम्ही घेतोय आणि घेत राहू. धन्यवाद. जय गणेश.